यंग पत्रकार आपला रोशन भाऊ आहेत. रोशन भाऊ काय म्हणशी की आपलं जे असं वातावरण देखील सर. पहिल्यांदा आमनं संदीप भाऊनं बोली खानदेश मराठी चॅनलनं खूप खूप आभारी आहेत. त्याची खानदेश चॅनल तर जोरदार चालतच. ते पार डायरेक्ट कोकण पर्यंत आपलं चॅनल लिहिला गेले. विशेष म्हणजे आठी जे कोकण आहे जे गाव आहे तापोडा म्हणजे झाडच नाही एकदम भरभराटी एकदम थंड वाटस म्हणजे उन्हाळा टाइम सुद्धा थंड वाटस. आपल्याकडे झाडं कमी असल्यामुळे किंवा वातावरण हे असल्यामुळे ऊन ना पारा भरपूर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकसनी एक तरी स्वतः चांगलं झाड लावायला पाहिजे. शासन करते ते झाडं लावता येत देणं तिथंच प्रत्येकले किंवा ग्रामपंचायतले किंवा शासन करते शहर मा लावाले. त्या झाड फक्त देखावा पुरता फोटो पुरता किंवा निधी पुरता तेवढं लावतस. पण तसं न करता त्या झाड जगी राहणार का हाऊ प्रयत्न करायला पाहिजे. त्या झाड लावायत पण कितला दिन त्या झाड उगणार किंवा काय परिस्थिती हाई देखायला सुद्धा पाहिजे. नाही तर नुसतं कागदवर आहे उन्हा निसल आई दिन आणि लगे पुढला 5 वर्ष परत त्याच ठिकाणी खड्डकारानं झाड लावानं. तसं काही करान काम काही नाहीये. म्हणून शासन किंवा स्वतः नागरिकांनी एक नाव जरीन एक झाड लावायला पाहिजे. त्यानं चांगली निगा राखायला पाहिजे. हाय जे आव्हान करस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. खरंच भाऊनी एकदम चांगला संदेश दिला की खरंच की जे निसर्ग आहे बुवा, कारण की असं निसर्गासाठी झाडं लावणं अपेक्षित आहे. मनीसन रोशन भाऊनी जो संदेश दिला तो खरंच योग्य आहे. आणि आपला जो अभ्यास जोरा आहे आणि त्यांना हाईच सर्व असले शिकायला की आपलं काहीतरी जर हिरवगार काहीतरी सुजलाम सुकलाम करणं होई तर झाडं लावणं तितकंच गरजेचं आहे. बोली खानदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन, महाबळेश्वर.